मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. यश भाई, आपल्याला काय प्रॉफिट झालं आता? 70 रुपयाचा प्रॉफिट झालाय. 70 रुपयाचा प्रॉफिट झालाय. आम्ही फक्त 100 रुपये दिले ते, त्याच्यावरती 30 रुपयाचं तिकीट काढलं आणि बाकीचे 70 रुपयाचे एक्स्ट्रा आम्हाला प्रॉफिट होऊन गेलेलं आहे. पण कसं काय काय माहिती ते समजत नाही आम्हाला, पण प्रॉफिट झाला. आम्ही आता वडे खायला चाललो आहे. वडे खायचे, बर्थडे मी नंतर काय वडे नंतर खायचे. झाले तुम्ही? चल चल चला भाई चला. अरे चल 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 यार, घरी चालली का तू आता? काही मला वाटलं आपण वडापाव खाऊ. वडेवाल्याकडे हात केला तिने, म्हटलं अरे लगेच जाऊ. आता आपण इडली डोसा नाही तर काहीतरी खाऊन ये. काय खायचंय? खायचंच आहे का? नाही रे, खायची इच्छा नाही माझी. माझी नाही खायची इच्छा, मी खाऊन पैसे आलोय. आपण मस्त वाटून घेऊ म्हणतो. हा वाटण 70 रुपये ना. 35 35 ना 35. हा बेस्ट बेस्ट. काम एकदम भारी झालंय का भारी झालंय. आजचं? म्हणजे 50 सुट्टे पाहिजे का तुला? लगेच इकडून लगेच करू आपण. थांब थांब कडे लगेच करू. करू. थांब थांब. त्यांना विचार 50 सुट्ट्या आहेत का दादा? धर. मला 50 सुट्ट्या आहेत. नाही इथे पैसे नाही, सुट्टे नाही. भेटली आम्हाला इथं. अरे कुठे चाललं आपण आता? अरे कॅन्टीन वाल्याकडून घेऊ. आपल्या कॉलेजची कॅन्टीन कमी गरीब नाही, सॉरी कमी अमीर नाही. कमी गरीब नाही आहे, कमी अमीर नाही आहे. अरे चल तू चिल्लर सोळा दिवस घेतो बसून. हा चिल्लरच गोळा करतो. नाही पण चांगलं आहे. आईस्क्रीममुळं मी आजारी पडलो होतो कॅन्टीनच्या, पण तरी चांगली आहे. अरे शिव बीप कर. बीप करून द्यावं लागेल. याला पण तेच कामं करतात माझे. दोन माझ्यानुसार शिव बीप कर झालं. हे तुमच्यामुळे सवय लागली आम्हाला. काय कॅमेरा शिवाय जायचं. हे चल रे. हे मी होतो सज्जन, हे अजयन तुमच्यासारखे ब्लॉगर्सने मला बिघडून टाकलं. पाहिजे माझी रील बघ परत. नाही ना, मी टाकलेली आहे 75 अटेंडन्स चालू. काय हा, कडक केली आहे. पाहिली ती 3.1 गेली ती आता. मस्त रे. ॲव्हरेज बॉईजवाली फक्त 1.5 गेली रे. आणि ती बॅडीवाली गेली 3.7 गेली. त्याला चार्जर आधी. काही नाही, आम्ही आता एंट्री मारतो कॉलेजमध्ये. मस्त मुशी मुशी कर ना त्यांना जॅपनीजमध्ये. काय मुशी मुशी मोशी 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 भाई. मुशी. पण मी तर म्हणतो कोणी चिवा, कोणी चिवा. कोणाचा चिवा? कोणाचा चिवा म्हणून राहिला. पोरं काय येते कॉलेजला माझ्यासारखा टाइमपास करायला. मी तर फुल टाइमपास करायला आलं पाहिजे. काय करणार आहे आपण टाइमपास? मी जाईल. मी चक्क काल अभ्यासाला बसलेलो होतो यार. मला बी अभ्यास करायचं मन होतं आज. झेरॉक्सवाला आहे ना आपल्याला. हां घे सुट्टे घे. 10 आम्ही आता सुट्टे सुट्टी करतो आणि मध्ये जातो काहीतरी बक्षुटी करतो. दिवसानंतर वल्लभभाई भेटले आपल्याला. वल्लभभाई फुल चिकना म्हणून आला काय वल्लभभाईला? काही नाही, आम्ही बी काही चांगलं नाही दिसत आहे म्हणाल असे. आपण आपलं बी थोडंसं क्लीन करून आलं, काही नाही चांगलं दिसतो. आम्ही चाललो आता जॅपनीजच्या लेक्चरला. आता तो पार्थ बी आलेला आहे. आपण 3च आहे बस. हां, मग सरांना तसं सांगू, सर आम्ही 3च आहे तर आम्हाला सुट्ट्या देऊन द्या सर एखाद्या वेळेस. फक्त एकच पोरी. बॅग ठेवू, जाऊ सरांकडं. लॅपटॉप होता रे माझ्या ह्याच्यात. जाऊ आता सरांकडं. परत बोलू जायला आता सरांकडे जाऊ, अटेंडन्स शीट घेऊ. सध्याच्या काळात ब्लॉगिंगमध्येच करिअर आहे. अरे क्या बोला भाई, मुँह की बात कुछ भी. आमच्या अटेंडन्स घेते, जाऊ आपण परत. भेटले नाही ना फ्रेम तर भारी केली ना. लेन्स काढते तिला. ऑफरमध्ये पडली. नीरजने तर 9,000ची घेतली. 9,000 सॉरी. मला 2000 मध्येच पडली. फ्रेम प्लस ग्लासेस. कपल है ये दोनों कप. कुछ भी बोलते हैं आजकल की लड़कियां तो.
ये नई जनरेशन है। ए जेनजी Gen Z। जेनजी लड़की है थी। जान दो गाइस, अब थोड़ी देर में मैम आएंगी और हम जाएंगे लेक्चर करेंगे, लेक्चर करने के बाद घर जाएंगे। घर जाएंगे, घर जाके सो जाएंगे। है ना? पेपर हाँ, कोई ये- कितना भी बड़ा आदमी क्यों ना हो, पढ़ाई हमेशा एक दिन पहले ही करता है, चाहे वो इंजीनियर हो या डेटच माहिती नाही ना पण आपल्या पेपरची। जब डेट मालूम चलेंगे तब पढ़ाई करेंगे। पढ़ाई तो जिंदगी भर करनी है। करनी है वो कैसी भी हो पर करनी है। मिळते आहे क्लासरूम मध्ये। आपलं आपलं लेक्चर संपलंय, बरोबर। तर आपण निघालोय घरच्या रस्ता म्हणजे बाहेरच्या रस्त्याला। हाँ, थंडी वाजत वाजत। ठंडी का- आणि मॅमने आम्हाला रामेन सांगितलंय, म्हणजे अब्बा जो थे हमारे वो फ्रिज खुला करके खुला छोड़ के चले गए थे, इसलिए ठंडी बढ़ गई। इतनी ठंडी पड़ रही थी, कड़कड़ाहट की ठंडी पड़ रही है। अभी हम उनसे जाएंगे, उन्हातून जाऊ, पण ते रामेनचा बनवायच लागेल आज मध्ये। आज तर रामेन खायची कोणत्या पण हालती। हां बनवायचंच आहे, काही बी करून बनवायचंच आहे, तिकडे काही बी हो। मग ये vlog मध्ये सोमबाई फुल टू जोश मध्ये, पण वल्लभ चालला आम्हाला सोडून आता। बाय। बाय। आलो मी आता, आपण थोडा रेस्ट घेऊ। आपण घरी आलेलो आहे, काही नाही व्हिडिओ बनवत आहे। की पोळ्या बनवते मी, तर व्हिडिओ बनवते। आता मी बाहेर चाललो, मस्त फिरून येतो थोडं। नाही दिसलो आता सेट बीट करतो मी थोडे केस आणि जातो मस्त की पवननगर फिरून आलो, थोडे व्हिडिओ काढतो। आणि कॉलेजवरून येताना तुम्हाला दिसलो नाही, याचे व्हिडिओ काढले नाही, जाऊ दे त्याचं ते पण पाहून घेऊ नंतर। आता आपण जाऊ फिरायला मस्तपैकी, स्वेटर घातलं आहे, थंडी बी वाजते मस्त। काय होतं पाहू, आजरी नंतर आता फिरायला चाललो आहे परत एकदा, पाहू काय होता। बाय। आता आम्ही फिरून आलेलो आहे उत्तमनगर आणि पवननगर दोघी। आता चालू आम्ही घरी। मम्मी बोलली होती लवकर ये, तर हे लवकर चालत तर नाही आहे दोघी। यांना तर वाटतच नाही आहे, यांना सांगायचं तरी बी काही चाललो तर आहे, हे गडबड करत आहे। त्याला यांचा माग आहे जादू घरी जातो जेवण करून बरं त्याच्याकडे, याच्याकडे जाईन मी रात्री, तिथे थोडीफार बकचोदी करेन। विके येईन, विकेला सांगेन जिम जॉईन करायची उद्या सकाळपासून। तुम्हाला मी जिममध्ये व्हिडिओ काढताना दिसेन आणि डंबल उचलताना दिसेन, तर भेटू आपण नाही का विक्यासोबत। असं आला असेल तर ठीक, नसेल तर याच्यासोबत भेटू आपण। मित्रांनो मी इथं बसलेलो तर आहे, हे बोलले मला की आता येतोय म्हणे आम्ही, कुठे काय माहिती। मी आता माईकचं 3ऱ्या लेवलचं नॉईस कॅन्सलेशन चालू केलेलं आहे। चांगला येत असेल का आवाज काय माहिती, मला माहिती तर नाही अजून दुसरा आवाज येतोय। ते काय आले आता जातीन मध्ये आणि येतील लगेच, काय म्हणता काय माहिती, कुठे गेले ते बी माहिती। थंडी वाजते खूप, एक तर माझी चेन बी खराब झालेली स्वेटरची, खूप थंडी वाजते। जादू बनलेलं आहे मी तो, हा माईक मी लावून देतो इथं आता नाही का, थांबा। आवाज येत असेल काढायचा थोडाफार, येत असेल तर हाय, कमी येत असेल तर हाय थोडाफार चांगला आपला माईक। कमी पैसे दिले आपण, 1000 रुपयामध्ये चांगला माईक भेटले, 2 भेटलेले। आवाज येत असेल तुम्हाला। आता हे येतील बाहेर, तर यांचा बी रिव्ह्यू घेऊन घेऊ माईकबद्दल, आवाज कसा येतोय आपण बघू। झालंय तर इथंच ब्लॉग एंड करतो आम्ही आणि जातो घरी। तर बाय, सांग ना। चला, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र।